तो आ गए आज के बकचोदी देखने. तर कसे आहेत सर्व, मजेत ना? मी रोशन गावकर एके दी नड लिफ्टर आणि आज आहे आपला ब्लॉगचा डे 9. तर आज काय फारसं केलं नाहीये, आज फक्त वर्कआउट झालंय आणि वर्कआउट मध्ये आज होता माझा हाय बार स्क्वॉट. बाकी आज वर्कआउट पण जसं जायचा तसा गेला नाही, कारण थोडंसं मला बॅकमध्ये फटीग वाटत होतं. तर म्हणून मी आज टॉप सेट घेऊन बॅक ऑफ नाही घेतलेत. तर बघू आजचं वर्कआउट कसं झालंय. मोबिलिटी सर्व झालंय आणि आता आपला लास्ट फॉर्म सेट आहे 170 किलोचा. आजच्या वर्कआउटमध्ये बॉडी थोडी फटीग वाटत होती, कारण आपली झोप झाली नव्हती आणि रिकव्हरी थोडी कमी झालेली, आणि त्यावरून राईट शोल्डरमध्ये एक हलकासा एक पेन वाटत होता आणि प्लस एल्बोमध्ये पण. काय माहिती कशासाठी. तर बघूया पुढचा वर्कआउट कसा जातो. वॉर्म सेट झालेला आहे आणि आता आपला टॉप सेट आहे 200 किलोचा. तर बघू कसा जातो. आजचा वर्कआउट काय खास नव्हता, कारण थोडासा फटीग वाटत होती बॉडी. बेंच पण घ्यायचं होतं, पण थोडासा एल्बो इंजरीमुळे आपण बेंच अवॉइड केले आज. एक्सेसरीज मध्ये फ्लॅट बेंच आणि ओव्हरहेड प्रेस घेऊन आज वर्कआउट संपून पोहोचलो घरी आणि आजच्या मेन मटन बिर्याणी. आज मस्त कॅलरी इंटेक होणार आहे आणि प्रोटीन पण. संध्याकाळी निघालो हिचा वर्कआउट घ्यायला आणि वर्कआउटच्या मध्ये मॅडमचा खूप टाइमपास चालतो आणि या प्रकारे मॅडम आमचा नमस्कार घेऊन वर्कआउटला लागणार आहे. पण मॅडमला जास्त डान्स येतो वर्कआउटच्या मध्ये, तर बघा मॅडमचा डान्स. झालं ऑलमोस्ट रॅपअप. ते रात्रीची एक शुगर क्रेविंग झाली आहे, आपण घेणार आहे हाय 5 शॉट विथ टॉनिक वॉटर. आता उद्या आहे आपला ऍक्टिव्ह रेस्ट डे. तर मोस्टली आपण फक्त स्ट्रेचिंग करणार आहे, थोडाफार कार्डिओ ट्रेडमिल करून. बाकी अख्खा दिवस काय करायचं बघूया. प्लॅन तर तसे खूप काय आहे. मी विचार केलेला ट्रेकिंगला जायचा, पण सीन असं आहे की एवढ्या गरमीमध्ये ट्रेकिंगला जायला जीवावर येते मला. काय माहिती का, जायचं तर आहे, कारण मी कधी गेलो नाही असं ट्रेकला कधीच नाही केलोय. जायची तर खूप इच्छा आहे. बघूया उद्याच काय प्लॅन होतो. बघचुरी तर करायची तर आहेच, कारण उद्या अख्खा दिवस मी घरी बसून राहू नाही शकत. गेम तर खेळायचा आहे पहिली गोष्ट. उद्या तर रँक पुश करायचा व्हॅलोरंट मध्ये, तर पहिला गोल तर तो असणार आहे की व्हॅलोचा रँक पुश करायचा आहे. सो झालं आपला रात्रीची क्रेविंग पण रेडी. गुड नाईट गाईस, सी यू नेक्स्ट टाइम, स्टे ट्यून्ड.